नमस्कार. आजचा व्हिडिओ थोडासा हटके आहे, वेगळा आहे. शिकवण्याच्या संदर्भातला नाही आहे. तर वाचन ही जी आवड आहे, प्रत्येकाकडे एखाद दुसरं पुस्तक असू शकेल. आज मी माझ्याकडे असणाऱ्या पुस्तकांचा संग्रह तुम्हाला दाखवणार आहे. जो खरी तर वाचनाची जी आवड आहे, ती साधारणतः कॉलेज जीवनामध्ये लागली होती आणि त्यावेळी विशेषतः जे चरित्रात्मक पुस्तकं होती, ती मी फार वाचून काढली. अर्थात लायब्ररीमध्ये जाऊन वाचणं आणि त्याच्यानंतर अजून एक छंद लागला तो म्हणजे जेव्हा कधी बुक एक्झिबिशन असेल ना, त्यावेळी एखादं पुस्तक आपण हटकून घ्यायचं. आत्तापर्यंत माझ्याकडे जो संग्रह आहे त्याच्यातली काही पुस्तकं आहेत ती गहाळ झालेली आहेत. पण जी आहेत त्याच्यातील एखादं पुस्तक तुम्ही वाचलं आहे का? हे तुम्ही मला आवर्जून सांगा. किंवा एखादं पुस्तक खूप छान वाचण्यासारखं आहे, हे तुम्हीसुद्धा सजेस्ट करा कमेंट्स बॉक्समधून. म्हणजे जेणेकरून इतरांनासुद्धा समजेल की एखादं पुस्तक जे आपण वाचायला हवं आहे. तर अर्थात ज्या व्यक्तींचा आपल्या जीवनावर विचारांचा प्रभाव असतो, तर त्याच्यातील एक व्यक्ती म्हणजे अर्थातच स्वामी विवेकानंद. तर हे जे पुस्तक होतं, मी अज्ञात विवेकानंद म्हणून हे पुस्तकाचं नाव आहे. आणि मूळ जे लेखक जे शंकर आहेत, जे त्यांचं ओरिजिनल नाव नाही आहे, बंगाली लेखक आहेत. तर हे पुस्तक आहे मृणाल देशपांडे गडकरी सॉरी यांनी हे रिराईट केलेलं आहे. हे पुस्तक खूप सुंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या पुस्तकांमधून ना स्वामी विवेकानंदांच्या बऱ्याचशा ना पर्सनल गोष्टी, की आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की स्वामी विवेकानंद म्हणजे एक संन्यासी किंवा असं काहीतरी. पण हे पुस्तक खूप छान आहे. त्यांच्या पर्सनल लाईफविषयी, त्यांचं एक व्यक्ती म्हणून, म्हणजे अगदी त्यांचं विद्यार्थी दशेतले मार्क्स म्हणा वगैरे या सगळ्या गोष्टी, त्यांच्या कोर्ट कचेऱ्या, त्यांचं वैयक्तिक आयुष्य कसं होतं याच्यावर प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे. खूप सुंदर, मला खूप आवडलेलं पुस्तक आहे. त्याच्यानंतर अर्थात दुसरं आहे नरेंद्र ते विवेकानंद. हे पुस्तकसुद्धा विवेकानंदांचं मी घेतलेलं आहे आणि ही सगळी पुस्तकं मी परचेस केलेली आहेत. हीच मी ती दाखवते तुम्हाला, जे माझ्याकडे आहेत. हे सच्चिदानंद शेवडे, डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांचं हे पुस्तक आहे. त्याच्यानंतर जर कुठली दुसरी व्यक्ती ज्याचा आपल्या जीवनावर प्रभाव असतो विचारांचा, किंवा जी व्यक्ती आदर्श असतात, त्याच्यातले अर्थातच बऱ्याच जणांचे आदर्श व्यक्ती आहेत. फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया APJ अब्दुल कलाम. त्यांचं हे जे विंग्स ऑफ फायर, हे जे आत्मचरित्र आहे, ऑटोबायोग्राफी, तर हे पुस्तक खूप छान आहे. पण हे इंग्लिशमधून आहे आणि मी तेव्हा घेतलं होतं जेव्हा वेन आय वॉज ट्राईंग टू लर्न इंग्लिश. सो पूर्णपणे मला हे इंग्लिशमधून त्यावेळी वाचता आलं नव्हतं. मराठीतून मी डेफिनेटली लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तक वाचलं होतं, अग्निपंख म्हणून. पण हे इंग्लिशमधलं पुस्तक होतं, त्याच्यामुळे थोडंसं सगळंच त्यावेळी वाचता आलं नव्हतं. हळूहळू जेव्हा इंग्रजी इम्प्रूव्ह झालं त्यावेळी हे वाचून काढलेलं. त्यानंतर दुसरं पुस्तक जे मी खरेदी केलं, टर्निंग पॉईंट्स, जे त्यांचं खऱ्या अर्थाने जेव्हा ते प्रेसिडेंट झालं त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यावर बेतलेले, त्यांनी सांगितलेले काही घटना त्यांनी स्वतः हे टर्निंग पॉईंट्स या पुस्तकामध्ये आहेत. खूप चांगलं वाचनीय हे पुस्तक आहे. त्याच्यानंतर हे कदाचित पुस्तक अनिल अवचटांचं आहे. एका मुक्तांगणाची गोष्ट म्हणून आहे. पुण्यामध्ये यांचं जे दारूमध्ये किंवा अल्कोहोलिक जी लोकं असतात त्यांना सुधारण्यासाठी त्यांचं तिकडे आपण म्हणूया ऑर्गनायझेशन आहे. तर त्यांनी हे पुस्तकामध्ये त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत. खूप सुंदर असं हे पुस्तक आहे, जे प्रत्येकाने वाचायला हवं. त्यानंतर मला अजून एक असं वाटतं ना, आयडियल शोधण्यासाठी, तुमचे आदर्श शोधण्यासाठी तुम्हाला खूप जास्त दूर जायची गरज नाही. कधी मला असं वाटतं आपल्या जवळचे, आपण जिथे राहतो तिथल्या जवळपासचे लोकंसुद्धा आपले आदर्श असू शकतील. तर त्याच्यातलंच हे एक पुस्तक आहे, बॅरिस्टरचं कार्ट. हिम्मतराव बावस्करांचं हे पुस्तक आहे. डॉक्टर आहेत आणि आमच्या इथेच महाड म्हणून जे आहे त्या ठिकाणी हे कार्यरत होते. बहुधा असतीलही अजून, डॉक्टर म्हणून आता खाजगी प्रॅक्टिस सुरू केली असेल. विंचवांचं आमच्या कोकणामध्ये ना प्रमाण फार आहे. तर इथे हे पुस्तक त्यांनी जो स्ट्रगल केला आहे आणि त्यांनी जी PhD केली त्याच्यावर संशोधन करून विंचू दंशावर जे औषध शोधून काढलं त्याचं हे पुस्तक आहे. आणि पूर्ण त्यांचं ऑटोबायोग्राफीच आहे ही, म्हणजे फक्त तो तेवढा नाही आहे. तर पूर्ण त्यांचं आयुष्य एका खेड्यातून भाषा गावंढळ आणि कशी प्रतिष्ठित लोकांमध्ये त्यांची अवहेलना व्हायची भाषेमुळे, किंवा जे त्यांचं
एकंदरीत राहणीमान होतं त्याच्यावरून. तर ते खूप सुंदर असं पुस्तक आहे जे प्रत्येकाने वाचलं पाहिजे असं मला वाटते. त्याच्यानंतर डॉक्टर प्रकाश आमटेंचं हे प्रकाश वाटा पुस्तक आहे, जे मी बाय केलं होतं. सुंदर आहे, कारण हे जे अनुभव आहेत ना, कठीण परिस्थितीमधून तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात, काहीतरी नवीन गोष्टी करण्यासाठी. सो ही अशी पुस्तकं तुम्हाला नेहमीच तुमच्या संग्रही असायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यानंतर अब्राहम लिंकन म्हणजे एक अशी व्यक्ती ज्यांच्या अमेरिकन इतिहासामध्ये खूप मोठी कामगिरी आहे. गुलामांना जी वागणूक होती अमेरिकेमध्ये, ती गुलामगिरीची प्रथा तोडून टाकणारे अब्राहम लिंकन. तर त्यांचे पुस्तक आहे, त्यांची जीवनीच आहे हे सुद्धा. खूप सुंदर पुस्तक आहे हे पुस्तक. तसं बघायला गेलं तर लोकल पुस्तक आहे. आमच्या मी जिथे क्लास घ्यायचो तिथल्याच एक चंदाराणी म्हणून होत्या, ज्यांच्या आयुष्यावर त्याने हे पुस्तक पब्लिश केलं होतं. मी त्यांच्या इथे भेट द्यायला गेलो होतो, त्यांच्या त्या हॉटेल कम आश्रम म्हणा. तर या ठिकाणी ते पुस्तक होतं आणि मला जेव्हा आवडायचं, मला एखादं पुस्तक आवडलं तर मी जरूर ते घेतो. तर त्यावेळी हे घेतलेलं पुस्तक आहे. त्यांनी त्यांच्या पूर्ण जीवनाचा इतिहास म्हणा किंवा स्ट्रगल स्टोरी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर विज्ञानवेध थोडंसं मी म्हटलं ना, चरित्रात्मक त्याच्याबरोबर सायंटिफिक थोडं वाचायची मला आवड होती. तर हे विज्ञानवेध आहे, मोहन आपटे म्हणून. यांची खरं तर ही मालिकाच आहे पुस्तकांची. लायब्ररीमध्ये जाऊन तुम्ही ही पुस्तकं वाचू शकता. मी एक पुस्तक फक्त बाय केलं होतं. हे जे पुस्तक आहे याचं कवर नाही आहे, वि. ग. कानेटकरांचं हे पुस्तक आहे आणि हे पूर्ण जो भारतीय इतिहास आहे, खास करून जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचा जो इतिहास आहे, महात्मा गांधीजींची भूमिका वगैरे सगळं असं या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. आणि मी हे जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो त्यावेळी घेतलेलं पुस्तक होतं. मला इतिहासाची आवड आहे, इतिहास वाचायची आवड आहे, त्यामुळे घेतलेलं हे पुस्तक होतं. असं हा रायगड हे एक पुस्तक मी घेतलं होतं, जे आमच्या रायगड जिल्ह्याबद्दलची माहिती सांगण्यासाठी होतं. ते फक्त वाचून करण्यासाठी. 2 पुस्तकं अशी आहेत जी मला वाटतं मी वाचलेली नाहीत, माझी वाचायची इच्छा आहे. तुम्हाला ती दोन्ही पुस्तकं दाखवते. विशेष म्हणजे दोन्ही पुस्तके मी बाय केलेली नाही आहेत, तर मला ही प्रेझेंट दिलीत, गिफ्ट दिलीत असे म्हणा. आणि ही जी दोन्ही पुस्तकं आहेत तुम्हाला कळलं असेल, एक भगवद्गीता आहे आणि ही ज्ञानेश्वरी आहे. माझं दुर्दैव, मी वाचायला सुरुवात तर करतो आहे, पण कधीकधी ना काही पुस्तकं अशी असतात की गुरुविना ते कळत नाही. सो आध्यात्मिक क्षेत्र असं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ते गोष्टी कळण्यासाठी, ते अजून समर्पकपणे कळण्यासाठी गुरुची गरज असते. पण मी प्रयत्न करतो आहे. माझं पिंड थोडंसं आध्यात्मिक नसल्याकारणाने कदाचित असेल, ती गोष्ट समजायला मला जड जाते. बट येस, पुढील आयुष्यामध्ये ही पुस्तकं मला वाचायला जरूर आवडतील. आता हे झालं अवांतर जे काही आहे पुस्तकांबद्दल. पण एक अवांतर वाचन म्हणजे माझं क्षेत्र जे आहे, मी फक्त एक चरित्रात्मक किंवा असं काही वाचत नाही, तर मला लहानपणापासूनच थोड्या वेगवेगळ्या गोष्टींची म्हणजे मी तुम्हाला दाखवतो आहे. आता तुम्ही म्हणाल की हे काय आहे, तर हे पण मला फार आवडतं. कुकिंग म्हणा, अंड्यांचे पाऊंडचे पदार्थ, हा जरा वेगळा हटके आहे. पण मला जेव्हा असं कधी एक्झिबिशनमध्ये पुस्तक भेटलं तेव्हा मी खरेदी केलं. हे नोटेशन आहे संगीताचं. भलेही गळा एवढा चांगला नसेल, गाता येत नसेल, पण ते आवड, इन्स्ट्रुमेंट वाजवता येत नाही, पण ती आवड पहिल्यापासून होती. सातबारा, शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला शेतीविषयक ज्ञान असावं म्हणून घेतलेलं पुस्तक होतं, कायदेविषयक थोडंसं. आणि अर्थात टीचिंग फील्डमध्ये होतो त्याच्यामुळे गणिताची आवड होती आणि त्याच्यासाठी मला हे पुस्तक कधीतरी भेटलं होतं, वैदिक गणित म्हणून. तर मी ही वैदिक गणितांची खरं तर सिरीज आहे, 3 पुस्तकं होती माझ्याकडे, तर 2च अवेलेबल आहेत. 3रं पुस्तक गहाळ झालं आहे. आणि एक पुस्तक ॲक्च्युली मी संग्रही होतं माझ्या बरीच वर्ष, पण ते मी कोणाला तरी दिलं आणि ते मला रिटर्न मिळालं नाही, म्हणून मी शक्यतो पुस्तकं कोणाला देत नाही. ही श्रीची इच्छा म्हणून एक पुस्तक होतं ठाणेदारांचं, जे अमेरिकेमध्ये आत्ता बिझनेसमॅन म्हणून आहेत. खूप सुंदर असं ते पुस्तक होतं आणि मी 2-3 वेळा ते पुस्तक वाचून पण काढलं, एकदा नव्हे तर 2दा-3दा. अशी पुस्तकं तुमच्या विचारांवर प्रभाव टाकतात असं मला वाटतं. तुमच्याकडे एखादं असं पुस्तक असेल का, किंवा तुम्ही याच्यातलं एखादं पुस्तक वाचलं आहे का, जरूर कमेंट बॉक्समधून कळवा. आणि तुमच्याकडे एखादं पुस्तक आहे जे तुम्हाला प्रचंड आवडलं आहे आणि ते सुद्धा मेन्शन करायला विसरू नका.
धन्यवाद.